बघा किती प्लास्टिक कचरा तयार झाला या ठिकाणी, आहे का नाही? खूप सारा प्लास्टिक कचरा गोळा झाला. चला आणा 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 आणा. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणा. आणि मध्ये काय करायचं असं आणि सगळ्या शेवटी मग झालं की बंद करतो. मुलं या इकडे माझ्या पाठीवर या. या सगळे मुलं या ठिकाणी. आता आपण सगळं शाळेच्या आपल्या आसपासचं जे शाळेच्या प्रांगणामध्ये जे प्लॅस्टिकच्या पिशव्या पडलेल्या आहे का नाही, त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या गोळा केल्या. कधी कधी आपण काय म्हणतो की मला ही समस्या आहे, की आपल्याला ही समस्या आहे, परंतु आपण फक्त समस्या धरतो, प्रश्न धरतो, अडचणी धरतो, पण त्याच्यावर उत्तर शोधतो का आपण? आपण उत्तरसुद्धा शोधायला शिकलं पाहिजे. आपण आत्ता पाहिलं की आपल्या हिवरखेड शाळेचा जो इको क्लब या ठिकाणी आपण स्थापन केला आज, आहे का नाही? तर या इको क्लब अंतर्गत आपण प्लास्टिकविषयी जनजागृती तयार करणार आहे. तुम्हालाही ते माहीत पाहिजे. आपण गावातमध्ये सुद्धा सर्वांपर्यंत हा निरोप आपल्याला पोहोचवायचा की प्लास्टिकमुळं कसे आपल्याला आपल्या शेतीला नुकसान होऊ शकते, पिकांना आणि पर्यावरणाला नुकसान होऊ शकते, आहे का नाही? आणि केवळ नुकसान होते याची जाणीव जागृतीनं करून नाही द्यायची, पण प्लास्टिकचा आपण याच्यावर तोडगा काय शोधायचा, उपाय काय शोधायचा ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे. बघा आपण या ठिकाणी आता एक बॉटल याच्यामध्ये आपण ही बॉटल आहे का नाही? चला आता पहा, इथंच आता सगळीकडे पसरलेलं दिसते का तुम्हाला? झाड काढी घे रे एकदा. झाड काढी घे. आता हा चॉकलेटचा कागद आपण याच्यात टाकला गेला त्या. आता ही पुढची पन्नी आहे की नाही? छोट्या पन्न्या आधी घेऊ. आता हे सुद्धा आपण या बॉटलमध्ये घेऊ. दिसते तुम्हाला किती मोठा कचरा आहे, पण आपण सगळा कचरा एका बॉटलमध्ये बसवणार आहे का नाही? पॉज कर आता, पॉज कर राहुल, थांबव थोडा, पॉज कर. बोलतो बघा, हिवरखेड इको क्लब अंतर्गत या ठिकाणी प्लास्टिकविषयी पर्यावरण जागृती, विद्यार्थी या ठिकाणी प्लास्टिकचा पुनर्वापर आपण कसा करू शकतो किंवा प्लास्टिक आपल्या परिसरातला आपण कमी कसं करू शकतो, त्यासाठी या ठिकाणी प्लास्टिक बॉटलमध्ये ज्या प्लास्टिकच्या पन्न्या आहेत, प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, ज्याचं रिसायकलिंग होत नाही अशा पिशव्या या ठिकाणी त्या एका बॉटलमध्ये भरत आहेत. बघा विद्यार्थी, हे हिवरखेड शाळेतले सर्व विद्यार्थी आहेत. बघा ही सगळे विद्यार्थी प्लॅस्टिकचा पुनर्वापर आपण कसा करू शकतो किंवा प्लॅस्टिक जे आपल्या परिसरातलं इतस्ततः पसरलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेट एका जागी एका बॉटलमध्ये कसं भरून या ठिकाणी आपल्याला त्याचा पुनर्वापर करता येईल, याचं प्रॅक्टिकल या ठिकाणी करतायत. या परिसरामध्ये आपल्या आसपास आपण पाहतो की खूप सारा प्लॅस्टिकचा कचरा पडलेला आहे का नाही? मग आता हा प्लॅस्टिकचा कचरा काय आपल्याला कुठे साठवायचा हा मोठा प्रश्न असतो. मग याच्यावर उत्तर काय आहे तुझ्याकडे? नेमकं काय करते तू त्यासाठी सांग बरं. ते काय करतायस तू? परिसरातील प्लॅस्टिकचा कचरा मी एका बॉटलमध्ये भरत आहे. बघा या ठिकाणी प्रिया प्लॅस्टिक बॉटलमध्ये प्लॅस्टिकचा कचरा भरत आहे. सांग तू. माझे नाव सांग. माझे नाव पूजा अंबादास कदाळे आहे. मी आता 7वीमध्ये शिकते. आता तू काय करतायस या ठिकाणी सांग बरं. मी या ठिकाणी जवळपास प्लास्टिक कचरा बॉटलमध्ये भरत आहे. व्हेरी गुड. वा वा.